हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. तुम्ही गेले अनेक महिने आम्हाला सांगताय की कबड्डीच्या कोणाला तरी घेऊन या, प्रो कबड्डी चालू आहे. आम्ही दोन भावांना घेऊन आलेलो आहे, ते दोघं बेंगॉल वॉरियर्सकडनं खेळतात. शुभम आणि आदित्य, स्वागत आहे तुमचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. तर गप्पा मारणार आहोत आज बेसिकली आपण की काय घडतंय काय. तर सुरुवात दादापासून करायला लागेल ना, ज्येष्ठांचा मान आपल्याकडे मराठीत असतो. सुरुवात कुठनं झाली कबड्डीची? माझी पहिली सुरुवात माझ्या गावापासून झाली, जे माझं गाव कोयकेवाडी आहे चिपळूण शहरामध्ये. तर मी कबड्डीला स्टार्टिंग वाघजाई क्रीडांगण कोयकेवाडीपासून स्टार्ट केली. हां, आणि पण कितव्या वर्षापासून चालू केलीस कबड्डी, आणि तिथे गावातला कबड्डीचा सीन काय असतो? मी स्टार्टिंग तर 11वीपासून केली, आणि गावात तर छोटा भाऊ तर अगोदर खेळत होता. तर भावाला बघून बघून मी ग्राउंडवर जायला लागलो. तर तिथपासून कबड्डीचा प्रवास चालू झाला. अच्छा, म्हणजे एरवी असं होतं की मोठं भावंड जे असतं त्याच्याकडे बघून धाकटा भावंड म्हणतात नाही नाही दादा जे करतोय ते मला करायचं आहे. इथं उलटं झालेलं आहे. तर मग दादाला तू जे इन्स्पायर केलंस, तर तुला कबड्डीची आवड कशी लागली? मला म्हणजे माझे दोन भाऊ मोठे आहेत, सख्खे चुलत भाऊ, किरण शिंदे आणि प्रितेश शिंदे. ते कबड्डी खेळत असताना ते आमच्या क्लबमध्ये कबड्डी खेळत होते. तर त्यांचे मी मॅचेस बघायला जायचो. लहानपणापासून मला आवड होती की मॅचेस बघायला जावं. तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत मी त्यांच्या मॅचेस बघायचो, खूप मॅचेस बघायचो. आणि बघता बघता मी हळूहळू ग्राउंडवर जायला लागलो. ग्राउंडवर मी त्या टीम म्हणजे माझ्या टीमसोबत आम्ही थोडं प्रॅक्टिस करायला लागलो. मग प्रॅक्टिस करता करता मग भाऊ पण माझ्याबरोबर प्रॅक्टिस करायला लागला. आम्ही प्रॅक्टिस करता करता आम्ही थोडे प्रोफेशनल कबड्डी खेळायला लागलो. पण सुरुवात साधारणतः कितव्या वर्षी पहिल्यांदा तू ग्राउंडवर जायला लागलास? मग तिथनं आवड कधी लागली? साधारणतः अंदाजे किती वर्षाचा होतास तू? हा म्हटला की 16 वर्षाचा होता. हो, मी 12-13 वर्षाचा असेल, तिथपासून कबड्डी स्टार्ट केलेली. बेस्ट. म्हणजे आता काय वयाच्या तसं रिलेटिव्हली काय 12व्या-13व्या वर्षी, पण PKLचा 10वा सीझन आहे. म्हणजे पहिला प्रो कबड्डी लीगचा सीझन तुम्ही टी व्हीवरच बघितलं, तेव्हा ते बघून कुठेतरी वाटलं की अरे हे काहीतरी भारी आहे. कारण पहिल्यांदा ज्यावेळी प्रो कबड्डी लीग आलं त्यावेळी त्यांनी दणका उडवला होता. ज्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं तर दणका उडवला होता. तर ते बघून तुम्हाला कुठेतरी वाटलं की अरे हे काहीतरी भारी आहे, हे वेगळं, ह्याच्यात आपण करूयात. म्हणजे कबड्डीत नुसतं खेळायला नको, आपण टी व्हीवरती यायचं, असं कधी वाटलं? जेव्हा मी पहिलं सीझन बघितला तेव्हा म्हणजे असं वाटलं की कबड्डी आता लोकांच्या आवडीचा खेळ होईल. म्हणजे जेव्हा पहिले जेव्हा जुने खेळाडू होते तेव्हा त्यांना तो खेळ आवडत नव्हता, म्हणजे जास्त प्रसिद्ध झालेला गेम नव्हता. आत्ता पूर्ण वर्ल्डमध्ये आपला कबड्डी हा खेळ जातो आहे, आणि त्या प्लॅटफॉर्म म्हणजे आता प्रो कबड्डीचा प्लॅटफॉर्म आहे, प्लेयर्सचं करिअर त्या प्लॅटफॉर्ममध्ये तयार होतं आहे. तर आपल्याला पण वाटत होतं की अचिव्हमेंट होती की आम्हाला की त्या प्रो कबड्डीमध्ये आम्हाला एंटर करणं आहे, आणि तिथं तो प्लॅटफॉर्म भेटला तर आमचं पण करिअर होऊन जाईल. बरं, आणखीन मग ह्या पॉईंटला परत शुभमकडे जातो की बाबा तुला युवा पलटणनी स्काउट केलं, आणखीन तुझ्या त्याला सांगितलं की बाबा तू आमच्याकडनं खेळ. मग पुणेरी पलटणकडे गेलास. मग तो तुझा प्रवास कसा होता की बाबा धाकटा भाऊ कुठेतरी जातोय, ते आवडतंय, टी व्हीवरती दिसतंय की अरे हे काहीतरी छान आहे, मग तू प्रोफेशनली खेळायचा हा निर्णय कधी घेतलास? मी खेळायचा निर्णय तर मी स्टार्टिंग सब ज्युनियर चालू केली. त्यानंतर मग ज्युनियर खेळायला लागलो, सिनियर खेळायला लागलो. सिनियर खेळून मग मी व्यावसायिक खेळायला लागलो. ज्युनियर नॅशनल नंतर मी व्यावसायिक खेळायला आलो सेंट्रल बँकमधून फर्स्ट, त्याच्यामध्ये एअर इंडिया नंतर मी युवा फलटणमध्ये गेलो. जेव्हा पुणेरी फलटणमध्ये 6वा आणि माझा 7वा प्रो कबड्डीचा सीझन झाला, त्याच्यानंतर मी युवा फलटणमध्ये आलो. तर युवा फलटणमध्ये 2 वर्ष खेळलो. मग तिथपासून जे जर्नी स्टार्ट झाली सीझन 6 पासून, त्या तिथपासून ते आता सीझन 10 पर्यंत माझं 5वा सीझन आहे. आणि तू आता असं झालं की बाबा तू ऑलरेडी 5व्या सीझनमध्ये आहेस. तू पुणेरी पलटणकडनं खेळलास. तसं बघायला गेलं तर थोडी घरची टीम नाही आहे, रत्नागिरी जवळची टीम तुमची मुंबई धरली जाईल, बरोबर ना? तर पण पुणेरी पलटणकडनं हा संधी मिळाली, आणि त्याचा आता तू सोनं करून 5व्या सीझनमध्ये आहेस. तर तो प्रवास तुला कसा बघतोस तू? प्रवास तर माझा खूप छान होता, कारण सीझन 6-7 जेव्हा सिनियर प्लेअर होते तेव्हा यंग प्लेअर मी महाराष्ट्रातला पहिला खेळाडू होतो की मी लहान वयात मी सीझन 6 प्रो कबड्डीमध्ये माझी स्टार्ट झाली. बरोबर. आणि तू म्हटलास की लहान वयात हे झालं, पण असा कुठला पॉईंट होता तुझ्या आयुष्यातला की बाबा आता हेच करिअर करायचं, हे कधी तू ठरवलंस?
जेव्हा मी ज्युनियर फर्स्ट नॅशनल खेळलो होतो गुजरातमध्ये, तिथपासून मला असं वाटलं की हां तर कबड्डीत काहीतरी करिअर आहे. आणि सीझन मी फर्स्ट बघितला होता जेव्हा अनुप कुमार, राकेश कुमार, मनिंदर सिंग आपल्या टीममधला, तर तेव्हा काहीतरी वाटलं की आपल्याला पण प्रो कबड्डी खेळायची. ते तिथपासून मला आवड चालू झाली. आणखीन तू परत म्हणजे तिथून तू म्हटलास तुझी आवड चालू झाली आहे, पुणेरी पलटणकडनं खेळलास. मध्ये एक वेळ अशी होती की पाटणा पायरेट सोडून दुसरं कोणी चान्सच ठेवत नव्हतं. त्याच्यानंतर म्हणजे त्या प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातल्या सगळ्यात सक्सेसफुल टीमकडे तू होतास. तर त्या मूव्हकडे तू कसं बघतोस? आणि आत्ता तू परत बेंगॉलमध्ये आहेस आणि त्यांचा एक प्रमुख खेळाडू आहेस, तर त्याच्याकडे तू हा जो प्रवास आहे की पुण्याच्या टीममधनं सुरू करून एका टायटल विनिंग टीममध्ये जायचं आणि तिथून परत आता जी एक टीम पुन्हा नव्याने वरती येते, म्हणजे मागचा सीझन एवढा चांगला नव्हता, आत्ता परत ऑन द राईज आहे, तर हा प्रवास तू कसा बघतोस? हा प्रवास तर मला खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी. जर सीझन 8 नंतर बघितलं तर माझ्या टॅकल पण कमी होत्या आणि इन आऊट सीझन 8मध्ये खेळत होतं. तर चांगलं पण वाटत होतं कारण 3 वेळची चॅम्पियन टीम होती पटना पायरेट्स. तर ह्या टीममध्ये पण तसंच वाटते की आपली घरची टीम आहे. जसं मी पुणेरी पलटणमध्ये होतो तसं बेंगॉल वॉरियर्स पण आपली घरची टीम वाटते, कारण महाराष्ट्राचे खेळाडू पण आहेत आणि सिनियर प्लेअर पण आहेत, मनिंदर सिंग आहे. तर खूप छान वाटतं कारण सीझन 7ची चॅम्पियन टीम आहे, तर टायटल टीममध्ये खेळायला भेटते, खूप मोठी गोष्ट आहे. आणखीन आता परत धाकट्या भावाकडे जाताना की तू भावाला इन्स्पायर तर केलंस, पण तुझा प्रवास काय होता की बाबा काय सब ज्युनियर असेल, महाराष्ट्र असेल, तिथून आत्ताचा तुझा डेब्यू सीझन जो आहे तर तो प्रवास तुझा काय होता? माझा प्रवास असा होता की मी ज्युनियर खेळलोच आणि नंतर स्टेट लेवल सिनियरला डिस्ट्रिक्टला मी कॅप्टन होतो. तेव्हा कॅप्टन असताना मी आमची टीम रत्नागिरी टीम जिंकली होती आपली. बरोबर. तर ती टीम जिंकल्यानंतर माझं स्ट्रगल अजूनच वाढलं की आपण आता प्रोच्या ट्रायल किंवा सीझन आपल्याला संधी कुठे मिळेल त्याचं आम्ही बघत होतो. तर व्यवसाय खेळता खेळता मला एक संधी मिळाली की बेंगॉल वॉरियर्स टीमने मला इन्व्हाइट केलं की आपण तू एकदम छान खेळतोयस, तुला NYP म्हणून साईन करून घेतो. बरं. आणि म्हणजे आता हे स्ट्रक्चर म्हणजे आता IPLचा विचार केला तर लोकांना माहिती आहे की बाबा IPLचे स्काउट्स असतात, ते आपल्या डोमेस्टिक मॅचेसना जातात, प्लेयर्स बघतात. तर कबड्डीचं हे स्ट्रक्चर कसं वर्क होतं ते लोकांना फारसं माहिती नाही, तर ते सांगणार. आपण IPL बघतो किंवा IPL खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे पुरे वर्ल्डमध्ये IPL जसं प्रसिद्ध आहे तसं प्रो कबड्डी काही वर्षांनी किंवा 4-5 वर्षांनी किंवा ऑलिम्पिकमध्ये पण जाऊ शकते असा हा खेळ आहे. प्रसिद्ध हा खेळ जेव्हा आपल्या इंडियात जेव्हा जास्त प्रसिद्ध होईल तेव्हा पूर्ण वर्ल्डमध्ये होऊ शकतो. आणि आपण जास्तीत जास्त ह्या खेळाला तुम्ही प्रसिद्ध कराल तेव्हा आपल्या तो वर्ल्डमध्ये तो जाऊन ऑलिम्पिकमध्ये पण तो येऊ शकतो. येस, नक्कीच. पण मी जे तुला म्हटलं की हे स्काउटिंग नेटवर्क जे असतं तर ते कसं होतं, म्हणजे तुला बेंगॉल वॉरियर्सच्या टीमने कुठे बघितलं किंवा कुठल्या स्पर्धांमध्ये तुला बघितलं आणि म्हटलं की तू आमच्याकडे येऊन खेळ? आपण जर तुम्ही म्हणाल की आपण क्लब खेळलं पाहिजे कंटिन्यू, तर क्लब खेळलंच पाहिजे, आपल्या मंडळासाठी तर खेळलं पाहिजे. पण आपण जेव्हा ज्युनियर, सब ज्युनियर किंवा ज्युनियर सिनियर जेव्हा रिप्रेझेंट करतात तेव्हा आपला जेव्हा चांगला परफॉर्मन्स असेल तेव्हा आपल्याला बाहेरून कोच बघत असतात की हा प्लेअर कसा खेळतो किंवा त्याच्याकडे कोणत्या स्किल आहेत, तो त्याचा फिटनेस काय आहे. आणि आपण जास्त म्हणून की या आता प्रो कबड्डी लीगमध्ये फिटनेस जास्त पाहिजे, कारण तुम्हाला 3 महिने आणि 22 मॅच खेळायचे असतात. कंटिन्यू तुम्हाला त्याच परफॉर्ममध्ये राहण्याची गरज असते. तर तुम्हाला तो फिटनेस आणि स्किल आणि हे तुमचं सगळं बघूनच तुम्हाला तुमची निवड होते. येस. आणखीन आत्ता तुझा डेब्यू सीझन आहे बेंगॉल वॉरियर्ससाठी किंवा प्रो कबड्डी लीगसाठी, हे किती तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की बाबा ज्या टीममध्ये दादा खेळतोय त्याच टीममध्ये आहे. आणि परत असं आहे म्हणजे आता तुमच्यासाठी म्हणून सांगतो की कबड्डीमध्ये हा राईट कॉर्नरला खेळतो, हा लेफ्ट कॉर्नरला खेळतो, त्यामुळे स्ट्रॅटेजिकली त्यांना मी तसं बसवलेलं आहे. तर तुमच्या दोघांचं कॉर्डिनेशन कसं असतं मैदानावरती? आमचं दोघांचं कॉर्डिनेशन असं आहे की आमचं बॉन्डिंगच वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाचं कॉम्बिनेशन हे स्किल म्हणजे प्रॅक्टिस करून घेतलं जातं. आमचं प्रॅक्टिस करून आमचं कॉम्बिनेशन नाही. आमचं कॉम्बिनेशन कसं आमचं बॉन्डिंगवर आहे. म्हणजे त्यांच्या नजरेवरच आम्ही समजून जातो की हा कॅच कधी मारणार आहे, हा कधी थाय होल्ड करू शकतो, अँकल होल्ड करू शकतो, हे मला समजून जाते. ह्याला पण समजतं की मी कधी अँकल होल्ड करणार आहे, मी कधी आणि कशी मॅच, म्हणजे उभं राहण्यावरनं हा ओळखतो की मी कशी कॅच मारणार आहे. बरं. आणखीन आता दादा आहे म्हटलं की थोडंसं दादागिरी तो करत असतो, पण
पहिलाच म्हणजे त्यात तुझा 5वा सीझन म्हणजे तू त्याला काय गोष्टी सांगायला जातोस का तू काही त्याला सांगतेस की बाबा तू तुझा खेळ मला जे वाटतंय ते मी करतो, तर ते तुमचं ऑनफिल्ड रिलेशनशिप कसं आहे? म्हणजे तो म्हटला की नजरेने समजून जातं की बाबा दादा काय करणार आहे, पण तुला अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या त्याच्या पटकन समजतात किंवा त्या गोष्टी तुला आवडतात त्याच्या खेळातल्या? कॉम्बिनेशन तर कसं आहे, कारण जेव्हा मी स्टार्ट केले ना प्रॅक्टिसमधून, तर प्रॅक्टिसलाच आम्ही तो रेप कॉर्नर लावतो, मी राईट कॉर्नर लावतो. तेव्हा क्लबपासून स्टार्टिंग केली. बरोबर. तेव्हापासून जे बॉन्डिंग आहे ते आत्तापर्यंत तसंच आहे. कारण आम्ही कधी जास्त प्रॅक्टिस म्हणजे क्लबमध्ये किंवा इतर एअर इंडिया म्हणा, जेव्हा व्यावसायिक टीम असतील युवा फलटण वगैरे सारखी, तिथपासून आमचं बॉन्डिंग म्हणजे जे काही चुका होतात, जे काय असेल, अँकल होल्ड असेल, थाय होल्ड असेल, बॅक होल्ड असेल, चेन असेल, ते समजून येते. कारण जे कोऑर्डिनेशन म्हणजे कॉम्बिनेशन बोलतो आपण, ते टॅकल करण्यावर दिसून येतं. कारण जास्त कसं असतं म्हणजे प्रॅक्टिस, काही लोक प्रॅक्टिस करतात, जसं सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर होते, तसं आम्ही दोघे भाऊ आहे, तर बॉन्डिंगनीच आम्ही जास्त करतो. आणि जे काही चुका असतील ते मी त्याला सांगतो की आदित्य आपल्याला मारायची आहे ही कॅच. आम्ही जसं खेळतो मॅचमध्ये, तर आम्ही आवाजाने खेळतो, आम्ही इशाऱ्यावर खेळतो, आम्ही नजरेत नजर मिळवून खेळतो, रेडर कसा येईल काय येईल. बेस्ट. म्हणजे त्यात दोघांनी दाखवून दिलं आहे की दोघं भाऊ एकत्र मैदानात उतरले की समोरच्या टीमचं काही खरं नाही बेसिकली. नक्की. तर पण एकंदरीतच आत्ता आपण तुमचा प्रो कबड्डी लीगचा प्रवास बघितला, तर तुमच्या दोघांसाठीचं वैयक्तिक एक टार्गेट काय बाबा ह्या सीझनचं म्हणा किंवा पुढच्या 2-3 वर्षाचं तुमचं काय टार्गेट आहे वैयक्तिकरित्या? स्वतःसाठी नाही खेळलं तर टीमसाठी खेळणं हे टार्गेट आहे आमचं. आणि टीमला प्ले ऑफ्स करणं किंवा डिफेंडिंग चॅम्पियन बनवणं सीझन 10मध्ये. तर आमची प्रयत्न हे चालू आहे की जास्तीत जास्त प्ले ऑफच्या टार्गेटने आम्ही कधी जाऊ, किंवा जशी एक मॅच येईल तशी विन होत होत पुढच्या टीमशी मात कशी करू, तसं आमचा प्रयत्न चालू आहे सध्या. आणखीन तुझं? माझं टार्गेट आहे की टीम चॅम्पियन बनावी. आणि टीम झालं, पण वैयक्तिक आयुष्यात की बाबा मला या लेवलकडनं खेळायचं, या लेवलला खेळायचं, की किंवा तू म्हटलास तसं ऑलिम्पिक लेवलला बघायचं, तसं कुठलं टार्गेट आहे तुझं? तर माझं टार्गेट असं आहे की जसं आपण आता बेंगल वॉरियर्सला रिप्रेझेंट करतो, तसंच आपण जर असंच चांगला परफॉर्मन्स राहिला तर आपण इंडियाला पण रिप्रेझेंट करू शकतो. पण तुम्ही फिटनेस आणि तुमच्या डाएट आणि तुमचं सगळं रेस्ट वगैरे तुमचं सगळं प्रॉपर असेल तर तुम्ही परफॉर्म चांगला ठेवला तर तुम्ही इंडियासाठी पण करू शकता. तसंच माझं अचिव्हमेंट आहे इंडिया खेळणं. तर शेवटचं 2 प्रश्न. रत्नागिरी म्हणा, महाराष्ट्रात कुठेही गेलं की क्रिकेट हा आपल्या डोक्यात पहिला खेळ येतो, पण अशा ठिकाणी म्हणजे आता उदाहरणार्थ विजय पावले रत्नागिरीचा आहे, तर त्या ठिकाणी लोकांचा कबड्डीकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे? कबड्डी महाराष्ट्रात तर पंढरी म्हटली जाते महाराष्ट्राची. बरोबर. आता रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये म्हणा, कोकणात कबड्डी खूप आहे. तर कबड्डीकडे पण क्रिकेटकडे जसे बघतात, जसं IPL आहे, जसं टेनिस क्रिकेट आहे, तसं लोक कबड्डीकडे पण कोकणात जास्त बघतात. बरोबर. आणखीन त्याचा कुठेतरी फायदा होतो तुम्हाला की बाबा गेम आत्ता म्हणजे तो आपण म्हणतो की हा मातीतला खेळ आहे, तर त्याचा कुठे फायदा होतो तुम्हाला की लोक ओळखतात बाबा की बाबा अरे ह्याला मी TV वरती बघितलं होतं की हा कबड्डी खेळतो, तर हा लोकांच्या दृष्टिकोनातला कुठे फरक तुला जाणून येतो? आपण बघत असाल की पहिलं जसं आपली माती आपला खेळ होता, बरं, तसं आता तो मॅटवरचा खेळ झाला, म्हणजे खूप फास्ट झाला आहे. मग मॅटवर कबड्डी जेव्हा आली तेव्हा इंजुरी पण तसेच असतात, पण जेव्हा आपण जसं फिटनेस केलं तर इंजुरी होत नाहीत. आणि माझं म्हणणं असं की आता प्रो कबड्डी लीग आहे, हे खूप फास्ट गेम आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हा वेगळ्या व्यावसायिक मॅचेस स्लो होतात आणि प्रो कबड्डी फास्ट का होते? प्रो कबड्डी फास्ट होते तर कारण त्यांचा फिटनेस तसा असतो, त्यांचा डाएट तसा असतो. तर माझं म्हणणं एवढंच की PKLमुळे प्रत्येक प्लेअरचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ते सेलिब्रिटी असे झालेत. म्हणजे असं तुम्ही व्यावसायिक खेळ असाल तर ठीक आहे, तुम्ही क्लब खेळ असाल ठीक आहे, मग प्रो कबड्डी असा खेळ आहे की तुम्ही सेलिब्रिटी बनून जाता, तुमचा परफॉर्मन्स वाढतो. तुम्ही एखाद्या प्लेअरकडे, तो प्लेअर जात असेल तो एखाद्या प्लेअरकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा. बरं, माझ्याकडचे हे प्रश्न संपल्यात. आता आपण एक रॅपिड फायर इम्प्रोवाइज करूयात. मला कळलं की हा फुटबॉलचा खूप मोठा फॅन आहे ना? तर एनिहाऊ, तर तुझा तर रॅपिड फायर करूयात शुभम आणि आदित्यसोबत. तर करूयात चालू? ओके. येस. आदित्यची एक गोष्ट जी तुला सगळ्यात जास्त आवडते? जिम. आणि त्याची एक गोष्ट जी तुला सगळ्यात जास्त आवडते? स्टाईल.
स्टायलिश भाऊ आहे. म्हणजे एक गोष्ट त्याची कुठली आवडत नाही तुला? जास्त स्टाईल. जास्त आणि कबड्डी सोडून दुसरा कुठला खेळ आवडतो? क्रिकेट. हे आता मगाशी म्हणतोय फुटबॉल आवडतो, इथे क्रिकेट सांगतो. फुटबॉल प्लेअर आवडतो, गेम क्रिकेट आवडतो. तुला? कबड्डीच. दुसरा खेळही कबड्डीच. क्या बात आहे. पण कबड्डीतला तुमच्या दोघांचा एक आवडता खेळाडू, भाऊ सोडू ना? मनिंदर सिंग. निलेश शिंदे. सुपर. जर तुम्ही कबड्डी खेळत नसतात तर काय केलं असतं? रेग्युलर जॉब. कबड्डी खेळलं नसतं तर CA झालं असतं. CA झालं असतं. क्या बात आहे. नाही माझं हे आहे, आई मला अजून बोलून दाखवते. मी CAचं प्रॉस्पेक्टच आणलं, ते भरलं आणि सबमिटच केलं नाही मी. तेवढंच आहे माझं CAचं करिअर, तेवढंच आहे माझं. रत्नागिरी का बाकी कुठली ठिकाण जे सगळ्यात जास्त आवडतं? की आता बंगाल सारखी टीम आहे म्हणजे प्रो कबड्डीमध्ये हां, बंगाल वॉरियर्स. बेंगाल वॉरियर्स. सेम टीम ना? यस. आता दुसरी टीम म्हटली तर प्रॉब्लेम यायचा. नाही असं काही नाही, सेम टीम. एक गोल तुमचा जो तुम्हाला अचीव करायचा आहे? इंडियासाठी खेळणं. माझं टार्गेट एवढंच की आत्तापर्यंत मी जेवढे इंडिया कॅम्प केले आहेत, तर आता माझं लास्ट टार्गेट आहे की एशियन खेळायचं किंवा वर्ल्ड कप खेळायचं. क्या बात आहे. सुपर. तर रॅपिड फायर इथेच संपूयात, कारण की तू रोनाल्डो तुझा आवडता खेळाडू आहे, तू सांगायला चान्स दिला नाही. तुम्हाला क्रिकेट आवडतो, पण रोनाल्डोची एक गोष्ट जी तुला सगळ्यात जास्त आवडते? रोनाल्डोची एक गोष्ट म्हणजे फिटनेस, मेंटॅलिटी अँड डाएट अँड फोकस. तुला एक खेळाडू जो बाकीच्या खेळातला आहे जो सगळ्यात जास्त आवडतो? विराट कोहली. त्याचं काय सगळ्यात जास्त आवडतं तुला? तर तुम्ही बघत असाल की विराट कोहली हा प्लेअर फक्त आपण प्रत्येकजण बोलतो की ह्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, पण तुम्ही त्याच्या मागचं कोण कारणच बघत नाही. कारण तो त्याचं वर्कआउट बघत असाल ना, तर तो पूर्ण 24 तास, म्हणजे ज्या दिवशी तो मॅच खेळेल त्या दिवशी पण तो जिम वर्कआउट करतो, त्या दिवशी पण तो डाएट करतो. म्हणजे त्याचा असा टायमिंग आहे की तो त्या टायमिंगला म्हणजे तो करत असतो. हे कोणाला माहीत नाही, पण कमीच अशी म्हणजे 10% लोक आहेत की त्यांना हे त्याचं विराट कोहलीचं सगळं माहिती आहे. मी तर त्याला सगळं फॉलो वगैरे करतो वगैरे, त्याचं सगळं वाचतो की तो जेव्हा सकाळी उठतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचं पूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं की आपण कधी कुठल्या टायमाला काय यूज केलं पाहिजे, कुठल्या टायमाला आपण कोणत्या इंटरनेटवर किंवा कधी आपण मोबाईल यूज केला पाहिजे, कधी आपण ह्या शेड्यूलला रेस्ट केली पाहिजे. हे ते विराट कोहलीचं ठरलेलं टायमिंग असतं. तसं आपण जर त्या फॉलो नाही झालं की आपण पण किती त्याचं 38 वय वगैरे 35-36 वय आहे, तरी त्याचा फिटनेस हा बघाल की 19-20 वर्षाच्या वयाचा आहे. बेस्ट. सुपर. तर आत्ता माझ्याकडचे प्रश्न जरी तुमच्यासाठी ते संपलेत, तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला कबड्डीतले आणखीन कोण खेळाडू बघायला आवडतील, त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आवडतील, ते आम्हाला सांगा. आत्ता शुभम आणि आदित्य, तुम्ही दोघं स्पोर्ट्स कट्टावर आलात, तुमच्या दोघांचंही आभार. थँक्यू. आणि परत तुम्ही स्पोर्ट्स कट्टावरती येत राहाल. तुम्हाला सीझनसाठी म्हणा किंवा पुढच्यासाठी ऑल द बेस्ट. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवाल. कुठे कळवाल तर यूट्यूबवरती एपिसोड खालती कमेंट करा, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक कुठेही कमेंट करून कळवा. स्पोर्ट्स कट्टावर अजून कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.